सारिका बर्डे शिंदे यांच्या आयुष्य या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आजच्या या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने समकालीन सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीसमोरील आव्हानं या महत्त्वाच्या विषयावर ज्या भाष्य करणार आहेत ज्यांचं व्याख्यान असेल त्या अंजली कुलकर्णी मॅडम या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अजित अभ्यंकर सर या ठिकाणी आहेत आणि सारिका मॅडम देखील आहेत। समाजवादी महिला संघटनेच्या नेत्या किरण मोघे देखील आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। अजित अभ्यंकरांचं स्वागत। आणि त्यामुळे जन्मदिवसाच्या निमित्तानेच आपल्या दिवंगत पित्याला काय भेट द्यावी तर मला असं वाटतं की त्यांनी या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांचा जो पहिला कविता संग्रह आहे तो या दिवशी त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी प्रकाशित करण्याचं ठरवलं आणि मला असं वाटतं हाच एक खूप मोठा काव्यात्मक योग मला असं वाटतो। त्याचं कारण जर आपण कविता संग्रह वाचला तर त्यांच्यावर त्यांच्या विचारांवर असणारा त्यांच्या वडिलांचा प्रभाव आणि पगडा आपल्या सगळ्यांना दिसल्याशिवाय राहत नाही। त्याच्यामुळे मला खूप विलक्षण महत्त्वाचा योग या ठिकाणी वाटतो। आयुष्य नावाच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित भावबंधू, खरं म्हणजे आजचा जाणीवपूर्वक आजचा हा दिवस निवडण्याचं कारण आताच माझा मित्र भारत यांनी स्पष्ट केले। खरं म्हणजे डॉक्टर जितेंद्र शिंदे आणि डॉक्टर सारिका शिंदे ह्या दोघाही जोडप्यांच्याकडे लिहित होतं याची जरा थोडी कल्पना त्यावेळी झाली आणि म्हणून त्या कविता खरं म्हणजे वाचायला घरी घेऊन गेलो। थोडं साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे थोडी कवितांच्या विषयी रुची असल्यामुळे त्या कविता ज्यावेळेस वाचल्या तर त्यावेळेस खरं म्हणजे त्या कवितांच्या विषयीचं खूप चांगलं भाष्य आदरणीय सबनीस सरांनी ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे आणि ते खूप सुंदर आपण सगळ्यांनी खरं म्हणजे ते वाचणार आहात। तर त्यामुळे त्या कवितेच्या विषयी त्यांचं भाष्य हे आपल्या सगळ्यांसाठीच खरं म्हणजे पुढच्या काळात सुद्धा अत्यंत उद्बोधित ठरणार आहे। पण माझी जी पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे अत्यंत एक निर्मळ मानाच्या माणसाने आणि एक निर्मळपणाने लिहिलेली ती कविता होती। कुठलाही आपला अनुभव जगण्यातला जो आहे तो अत्यंत धाडसीपणाने निसंकोचपणे आणि निर्मळपणाने त्यांनी तो लिहिला होता आणि जे काही जगण्याचं खरं स्वरूप त्या सांस्कृतिक चळवळीची आपल्यासारख्या परिवर्तनवादी लोकशाहीवादी शक्तींना कशा प्रकारची गरज आहे आणि तो आपल्याला लोकशाहीचा आत्मा म्हणून ह्या चळवळीला किती महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने खरं म्हणजे हा जाणीवपूर्वक विषय ठेवलाय। आजच्या हा कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने याच्यावर चर्चा तर होईलच, पण खरं म्हणजे अपेक्षा हीच आहे की आपल्याला मार्गदर्शन आणि ह्यासाठी चिंतन करायला प्रवृत्त करणारे जे दोन या क्षेत्रातले दिग्गज या ठिकाणी साहित्यिक आपल्याला लाभलेले आहेत ते आणि प्रत्यक्ष चळवळीतले कार्यकर्ते ह्या दोघांच्या विचारवंतांमधून पुण्यामध्ये निश्चितपणाने माणसाची मूल्य रुजवणारी मानवतेची मूल्य रुजवणारी एक वेगळ्या प्रकारची साहित्यिक सांस्कृतिक चळवळ आकाराला आणता येईल का हा खरं म्हणजे ह्या निमित्ताने चर्चेचा विषय खरं म्हणजे आणि याचा खरं म्हणजे आम्ही विचार करतोय। मला वाटतं ह्या सगळ्या कार्यक्रमाचं हे संक्षिप्त प्रस्तावित मी या ठिकाणी थांबवतो। परत एकदा मान्यवरांचं स्वागत करून थांबतो। धन्यवाद। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी आयुष्य या काव्यसंग्रहात आपल्या भेटीला येतोय। पदार्पणातला पहिला काव्यसंग्रह आणि त्याच्या प्रकाशनाला थेट 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मला असं वाटतं ही खूप महत्त्वाची संधी आहे। अत्यंत देखण्या स्वरूपातला आयुष्य नावाचा काव्यसंग्रह आपल्यापर्यंत भेटीला येतोय। यानंतर मी कवयित्री डॉक्टर सारिका शिंदे मान्यवरांना माझा नमस्कार। हे विश्वचे माझे घर या उक्तीनुसार येथे जमलेल्या तुम्हा सर्व कुटुंबियांना माझा नमस्कार। आणि इवल्याच्या अंकुराला अंजरून गुंजरून प्रसंगी कडक ऊन होऊन कणखर झाड बनवून पाहणाऱ्या माझ्या प्रिय पप्पांना आणि त्यांच्या स्मृतीला माझे शतशत प्रणाम। कविता लिखाणाचा छंद मला माझ्या आईकडून मिळाला आणि स्वतःच्या विचारांना छंद मला माझ्या आईकडून मिळाला आणि स्वतःच्या विचारांना प्रभावित करण्यासाठी अनेकविध पुस्तकांच्या वाचनाचा छंद पप्पांकडून मिळाला। प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दोघांनी मला खूप प्रोत्साहन दिलं। 4थी 5वीत असल्यापासूनच आयुष्य नेमकं कसं आहे याचा शोध घेण्याचा माझं मन प्रयत्न करत राहिलं।
प्रसंग जो समोर येत गेला, जे जे डोळ्यांना दिसत गेलं आणि जे जे समोर मनाला भावत गेलं ते न ठरवता मी लिहित गेले. पण कविता लिहिण्याच्या या छंदामुळे माझं मन निर्विकार राहण्यास मदत झाली असं मला वाटतं. अनेक कविता लिहिल्या, परंतु प्रकाशित करण्याचा कधीच विचार केला नाही. मात्र आमचे स्नेही डॉक्टर अमोल वाघमारे यांनी एकदा माझ्या कविता वाचल्या आणि त्यांनीच आपल्या आजच्या इथवरल्या कविता प्रकाशनाच्या प्रवासाचा भार स्वतःवर घेतला. विशेषतः माझे जीवनसाथी डॉक्टर जितेंद्र शिंदे यांनी मला अनमोल साथ दिली. आयुष्याच्या हिंदोळ्यावर अनेक बरे वाईट प्रसंग येतच असतात आणि नवनवीन अनुभवांचे शिंपण आपल्या मनाच्या अंगणात सदैव चालू असते. त्यातल्याच काही छटा या पुस्तकात मी कवितारूपी लिहिलेल्या आहेत. माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांनी पुस्तकास प्रस्तावना देऊन संग्रहाला आभूषित केलं आहे आणि आज ते स्वतः आणि अंजलीताई या दोघांनी येऊन मला प्रोत्साहित केलं, यासाठी मी दोघांची आभारी आहे. आजवरच्या आयुष्यात माझ्या प्रत्येक विचाराला खतपाणी पुरवणारे माझे पप्पा आज जरी शरीराने इथे नसले तरी ते सदैव माझ्या विचारांमधून माझ्यासोबतच असतात आणि अखंड मला प्रोत्साहित करतात. त्यांच्या पंखाखाली सुरक्षित असणारी मी जेव्हा त्यांनी पंख अलगद मिटून घेतले तेव्हा पूर्णतः कोसळले. त्यानंतर समाजाच्या बोथटपणाची, संवेदना हरवलेल्या स्वत्वाच्या धुंदीची जी जाणीव मला झाली त्यानंतर मन आणखीनच खिन्न झालं. हळूहळू या कवितांनी आणि वडिलांच्या स्मृतीने मला माझ्या पंखाच्या बळाची ओळख करून दिली. या कविता मला नेहमीच योग्य दिशेने जगायला शिकवतात. पण समाजाच्या या असभ्यतेशील बिरकीपणाचा विचार करता उद्याला प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे एकटेपण किती भयानक असेल याची चिंता मला नेहमीच वाटत राहते. यावर मार्ग काढण्यासाठी मनात विचारांचं कापूर माजतं आणि त्यातून पुन्हा नवीन कविता जन्म घेत राहते. अनिश्चित अशा आयुष्याचा आस्वाद घेण्यासाठी म्हणूनच म्हणावंसं वाटतं, सत्य आहे या विधीचे गाणे, जगायचे ते जगून घेरे, परतणार नाही या वेळेचे जाणे, शाश्वत आहे नियतीचे तुझ कवेत घेणे, झरकन तुटणाऱ्या बंधांना पुन्हा निरर्थक आहे मग तुझे पाहणे, जगून घेरे वेड्या हे क्षण आजच तू जगून घेरे. विश यू ऑल. थँक्यू. या कविता वाचून लक्षात येईल. त्यांनी आता मनोगतामध्ये सांगितलं की हा कवितेचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. त्यांच्या आई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सुकन्या बर्डे. मी श्रीपाल सबनीस सरांना विनंती करेल की तुमच्या हस्ते असा सगळ्यांना आपला प्रश्न पडतो आणि म्हणून या प्रश्नालाच ॲड्रेस करण्याच्या साठी समकालीन सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीसमोरील आव्हानं यांचा आपण उहापोह केला पाहिजे, जो आजच्या समकालाच्या संदर्भात अत्यंत प्रस्तुत ठरेल अशी कल्पना पुढे आली. आणि म्हणून या विषयावर आपलं मत व्यक्त करण्यासाठी आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली कुलकर्णी ज्येष्ठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्यांना मी नेहमीच फार परम आदरानं त्यांच्याकडे बघते, ज्येष्ठ बंधू म्हणून, ते डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, कॉम्रेड अजित अभ्यंकर, कॉम्रेड किरणताई मोघे, सुभाष थोरात, आजची उत्सव मूर्ती डॉक्टर सारिका शिंदे, जितेंद्र शिंदे, त्यांचे सर्व कुटुंबीय, उपस्थित सर्व मान्यवर आणि आपली संधी मला मिळाली. मला फार छान वाटतंय, खरोखर आनंद होतो आहे की एका तरुण आणि चांगल्या चळवळीतल्या कवयित्रीच्या प्रकाशन समारंभाची साक्षीदार मला होता येते आणि मला एक 4 शब्द
या सगळ्या दिग्गजांच्या समोर बोलण्याची संधी मिळाली आहे त्याच्याबद्दल प्रथमतःच मी सर्व कुटुंबियांचे आणि संयोजकांचे आभार मानते. आणि सुरुवातीलाच सारिका शिंदेचं अभिनंदन करते. कवितेच्या प्रांतामध्ये तिचं ह्या कविता संग्रहाच्या निमित्तानं पहिलं पाऊल पडलेलं आहे, पदार्पण झालेलं आहे. तेव्हा एक कवयित्री म्हणून तुझं स्वागत कवितेच्या प्रदेशामध्ये. लहान आहे वय म्हणून मी आपलं ती असं वयाचं गैरफायदा घेते फक्त, बाकी काही प्रश्न नाही म्हणून ती म्हणते. अदरवाईज ती चांगली डॉक्टर आहे, डॉक्टरी पेशामध्ये काम करणारी आहे. डॉक्टरी पेशा सांभाळून देखील ती तिची कविता आणि कार्य करते पण ती जपती आहे. हे मला फार विशेष वाटलं, त्यामुळे मी तिचं विशेष अभिनंदन करते. त्याचबरोबर डॉक्टर जितेंद्र शिंदे यांचं देखील अभिनंदन करते की ते या सगळ्या प्रकाशनाच्या मागे, पुस्तकाच्या मागे उभं राहून, पत्नीच्या कवितेच्या पाठीमागे समर्थपणे उभं राहून ते प्रोत्साहन देत आहेत. शिंदे यांचं देखील मनापासून अभिनंदन. जेव्हा पुस्तक हातामध्ये पडलं, सारिका पुस्तक घेऊन आली, तेव्हा नेहमीप्रमाणे त्याचं बाह्य स्वरूप बघितलं. मुखपृष्ठ तर आवडलं, त्यात काही शंकाच नव्हती. परंतु मलपृष्ठावरच्या एका विशेष गोष्टीने माझं अगदी लक्ष वेधून घेतलं. मलपृष्ठावरती सारिकाचे पती जितेंद्र शिंदे यांनी तो मजकूर लिहिलेला आहे आणि अतिशय उत्तम लिहिलेला आहे. आणि ही जी काही एक ती त्यांची कृती आहे ती मला फार कौतुकाची वाटली. मी पण कवयित्री आहे आणि गेल्या 25-30 वर्षामध्ये मी अनेक कवयित्रींचे शेकडोनी कविता संग्रह वाचलेले आहेत. बहुतांश कवयित्रींचे नवरे आपली बायको काय लिहिते, कविता कसल्या लिहिते हे वाचण्याच्या फंदात देखील पडत नाही. आणि मग त्याच्यावरती असा छानसा अभिप्राय लिहून तो छापून आणणं ही तर खूपच दूरची गोष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे जे गेस्चर आहे, हे त्यांची जी कृती आहे, छोटीशी सुंदर कृती आहे की आपल्या पत्नीच्या कवितांकडे बघण्याचा त्यांचा एक नवरा म्हणून त्यांचा काय दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोनच त्यांनी त्याच्यामधून प्रकट केलेला आहे असं मला वाटतं. आणि त्याबद्दल त्यांचं मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतं. या कविता संग्रहाचं शीर्षक जे आहे, 5 मिनिटामध्ये फक्त संग्रहावरती बोलते की या संग्रहाचं शीर्षक मला फार अनवर्थक वाटलं आणि या सगळ्या याच्यातल्या कवितांच्या संदर्भात फार योग्य असं वाटलं, यथार्थ असं वाटलं. आणि सगळ्या कविता जीवन सन्मुख आहेत, आयुष्य सन्मुख आहेत आणि स्वतःकडे आणि समाजाकडे, जीवनाकडे एका शोधक दृष्टीनं बघून कवयित्रीनं जगण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्या जी संबद्धता आहे, आता ज्या त्यांनी उल्लेख केला, व्यक्ती ते समष्टी असा जो काही एक तो ती जी संबद्धता आहे, तो जो संपूर्ण एक जो आवाका आहे, तो तिनं कवित घेणं असलेली अशी तिची कविता आहे. ती फक्त केवळ कुठल्या तरी एका कोशामध्ये राहणारी आत्मभग्न अशी कविता नाहीये. म्हणून मला या कवितेचं अधिक विशेष महत्त्व वाटलं आणि त्याच्यातलं आयुष्य हा जो ते शीर्षक आहे ते अधिक अन्वर्थक वाटलं. कवयित्रीचं संपूर्ण भावविश्व त्याच्यामध्ये या कवितांमध्ये उतरलेलं आहे. त्याच्यामध्ये आई आहे, वडील आहेत, वडिलांविषयीची आत्ता जे काही ऑकेजनचं महत्त्व जे यथोचित ते आत्ता सांगितलं, निसर्ग आहे, डॉक्टरी पेशाविषयीचे तिचे अनुभव जे आहेत ते आहेत, स्त्रीचा समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाविषयीचा तिची भूमिका त्याच्यामध्ये तिने मांडलेला आहे, तिचा विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे. समाजामध्ये पुरुष सत्ताक सगळ्या व्यवस्थेमध्ये स्त्रीला कसं एक दुय्यम महिलांना स्थान दिलं जातं त्याच्या संदर्भातलं एक भाष्य तिनं केलेलं आहे. आयुष्याविषयीचं चिंतन आहे, मृत्यूविषयीचं चिंतन आहे, एक संपूर्ण भावविश्व याच्यामध्ये आलेलं आहे आणि चळवळीतली कवयित्री आहे. हे कविता वाचताना अगदी लगेच लक्षात येतं की चळवळीमधली कवयित्री आहे. फार चांगल्या पद्धतीनं ती व्यक्त झालेली आहे. तिचं जे एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये
ताजेपणा आहे, टवटवीतपणा आहे. एखादं फूल जसं आपोआप पहाटेच्या वेळेला उमलावं तशा या कविता अगदी सुंदरपणे सहजपणे उमललेल्या अशा कविता आहेत. त्याच्यामध्ये कृत्रिमतेचा लवलेशही नाही किंवा त्याच्यामध्ये मुद्दाम काहीतरी पोज घेऊन आता ठरवून काहीतरी लिहिलं आहे असंही दिसत नाही. कृत्रिमपणा नाही, अनुकरण नाही. स्वतःच्या एका काय म्हणूया आतल्या अशा आंतरिक अशा एका प्रेरणेनं, आंतरिक जाणीवांनी, आंतरिक संवेदनांनी फुलून आलेली अशी ती कविता आहे. एक दोन उदाहरणं मला त्या ह्याच्यातली संग्रहातली सांगावीशी वाटतात की आई या कवितेमध्ये ती म्हणते की आई, या हाकेतच तुझी महत्ता सामावली आहे. तुझ्याविषयी लिहिताना शब्दांची कमतरता वाटते आहे, शब्दांची कमतरता वाटते आहे. की आईविषयी किती बोलू आणि किती नको असं जे होतं ते ह्या ओळींमधनं तिने व्यक्त केलं. किंवा ओ पप्पा या कवितेमध्ये तिने लिहिलंय, वाटतं तुम्हाला पाहून एक असाच प्रकाशमान तारा त्या शांत चंद्ररूपात या पृथ्वीवरती भेटतो आहे. खरं तर या सगळ्या कवितांवर एक वेगळं स्वतंत्र खरं बोलायला पाहिजे, लिहायला पाहिजे, परंतु ते केव्हा तरी नंतर मी नक्की करेन. किंवा वडिलांवरच्याच एका कवितेमध्ये ती म्हणते की आशीर्वादाचा हात पाठीशी तुमचा असता कधी न वाटली माझं मुलगीपणाची भीती. ह्या ओळींवरनं सारिकाची जडणघडण, ज्या घरामध्ये मुलीला आपण मुलगी आहोत, जे आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, आपण आई वडिलांच्या खांद्यावरचं ओझं आहोत असं वाटत असतं, त्या घरातल्या मुलींचं जीवन हे कोमेजलेलं, दबलेलं, पिळलेलं अशा प्रकारचं असतं. सारिका मात्र या बाबतीमध्ये सुदैवी आहे. तिला स्वतःचा विकास करण्याची संधी घरातून मिळालेली आहे, आई वडिलांच्या घरातून मिळालेली आहे, नवऱ्याच्या घरामध्ये मिळालेली. ही गोष्ट मला फार स्वागतार्ह वाटते. तिला मिळालेलं आहे त्याचा प्रत्यय तिच्या प्रत्येक कवितेमध्ये आपल्याला आढळतो. एकूणच या सगळ्या कवितांमध्ये आत्मशोधाची एक आस लागलेलं, एक संवेदनशील असं कविमन आपल्याला भेटतं. मग अशी म्हणलं तसं स्वतःकडे, जगाकडे, समाजाकडे, समष्टीकडे एका शोधक दृष्टीनं पाहत असलेली ती कवयित्री जगण्याचा अर्थ लावू पाहते आहे, धडपड करते आहे तिच्या परीनं. वयाच्या ज्या टप्प्यावरती ती आहे त्या टप्प्यावरती एखादी शांत, एखादी समंजस, प्रगल्भ स्त्री त्या टप्प्यावरून जशी आयुष्याकडे बघेल आणि ज्या प्रकारे अभिव्यक्त होईल त्या प्रकारचं तिचं एक्सप्रेशन आहे. आणि भविष्यामध्ये सारिकाची कविता नक्कीच अधिक प्रगल्भपणे आणि अधिक चिंतनशीलपणे उमलून येईल याची ग्वाही या संग्रहातून आपल्याला नक्कीच मिळते.